हे दामनराव हो साहेब थांबा ना. मी जर एखाद्या दिवशी आहे ना राज्याचं जर झालो ना मेन तर पहिलं हे बंद करीन. हे पहिलं बंद करीन. हे खरंच बंद करीन. आमच्या आई बहिणीला लय त्रास होतो. खरंच होतो. मला माहिती हो. मी लय ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. तिकडे ना बाकी रेटमध्ये ना 1,000 रुपये वाढवल ना म्हणून टॅक्स इकडं वाढवा तिकडं वाढवा. हे बंद करून टाका. तर बिचार आहे ना आमच्या आया बहिणी तरी तिच्या आईला व्यवस्थित राहत्या ना. अरे हे लय अवघड आहे ना. तरच आहे ना त्यांना सांगितलं ना मी तर करणारच आहे. माझ्या डोक्यातच खटका. माझं राज्यात सरकार चांगल्या ताकदीने आलं ना आणि माझं जर वरच्यांनी ऐकलं ना मी तर म्हणणार पहिले हे बंद करावं. हे बंद करावं. मला तर लय राग. पण तेच माझ्या नशिबात तेच माझ्या पाठी पुजलेल्या. आता माझा मोबाईल बंद झाला डिस्चार्ज झालाय. आता अंधार पडला का फोन मला सगळे तेच. पण मला सवय लागलेली. एखादा म्हणला ना हे केडगाव शहर आहे ना आपल्याला इथून उचलायचंय आणि सुखाच्या पलीकडे नेऊन ठेवायचं. मी पण म्हणतो काय काळजी करू नको. सकाळी आपण क्रेन वगैरे बघून सगळं घेऊन जाऊ. कारण त्याला जर मी म्हणलं अरे येड्या असं होतं का तर आपल्याला डबल सांगतो. तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला यासाठी खासदार केलं का. त्यामुळे संध्याकाळचं आहे ना कोणाला आडवं बोलायचं नाही. कुणी असू. म्हणजे हे माणूस सुद्धा आहे ना ह्यो माझ्यासाठी श्रेष्ठ. त्याच्यामुळे आहे ना भानगडीत पडायचं नाही. हे चालतंय. हे रंगमंच आहे. रंगमंचावर सगळे साधू संत असं जुळणार आहे. आता ऐकलं ना तुमचं आपण थोड्या वेळाने बोलू. हे रंगमंचाला ना सगळ्या प्रकार गाव आहे ना गावात जर आहे ना एका लाईनीत सगळे माळकरी आणले ना टाळकरी आणले ना जुळत नसतं. लोकांना काय गाव आहे का तर स्मशान आहे. कुणीच कोणा संग बोलत नाही. फक्त हरिपाठापुरते बाहेर येतात नंतर आपले बसायच्यात आज जाऊन पोथी वाचत असं नाही. सगळ्या प्रकारचे लाभ होते. बॅलन्स हे सृष्टी आहे ना बॅलन्स राहिली तरच ही सृष्टी पृथ्वी राहणार आहे. त्यामुळं पुण्यवान पाहिजे. आणि बाकी म्हणजे असे नाही हे पण पुण्यवान लोक नाही ते मला बाहेरच नाही निघून द्यायचे. सगळ्या प्रकारचे चालू लागायचं तर पृथ्वी त्याला ते शिवाय जुळत नाही. बघितलं ना. म्हणजे सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो व थांबतो. रामकृष्ण हरी.